वा वा श्रावणे, अगं काय भारी बोलतेस तू. आज तू यासनी वाचवलंस खरं, पण इथून पुढं असं किती वेळा बचाव करणार आहेस यांचा? आ एक ध्यानात ठेव, ह्या पुढं नाही वाचणार हा. आता तुझी काही खैर नाही. आई, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात. खूप खूप थँक्यू खरंच. तोंड बंद कर तुझं. मुळात ही आमच्यावरती वेळ आली आहे ना, फक्त तुझ्यामुळे आली आहे. या मुलाने जर स्वीटीची लग्न केलं असतं ना, तर आमच्यावर ही वेळच आली नसती. तू आमच्या घरात पाय काय ठेवलास आणि माझं हसत खेळतं घर वाटोळं झालं त्याचं. अपुष कुणी कुठली? आई, श्रावणी, हे सगळं का सहन करावं लागलेस? शुभू, मला लहानपणापासून आई काय असते हे माहीतच नाही रे. आईचं प्रेम माया मी कधी अनुभवलीच नाहीत. आज पहिल्यांदा मला एका आईचं दुःख, तिच्या मनातली तगमग काय असते ते कळलं. पण श्रावणी, आई जे काय वागायला लागले, बोलायला लागले, ते तुला बरोबर वाटायला लागले? हे बघ, मी प्रत्युत्तर देऊ शकते, ठरवलं ना तर भांडू सुद्धा शकते, पण तुझ्या आईच्या विरोधात मी कधीच काही बोलू शकणार नाही. अरे, त्यांच्या नजरेत आपण चूक केली आणि बरोबरच आहे ना, त्यांचं चुकलोच होत आपण. हे बघ शुभू, आज पहिल्यांदा एका आईने मला कानाखाली मारली. मला वाईट नाही वाटलं त्याचं, आणि तू सुद्धा काही वाटून घेऊ नकोस. माझा विश्वास आहे, एक ना एक दिवस मी त्यांचं मन नक्की जिंकेन. श्रावणी, मोक्षा, तुझी ओळख तुला पोसावी लागेल की एका मंत्र्याची तू पोरगी आहेस. तुझ्या वडिलांकडून किंवा तुझ्या घरच्यांकडून कोणतीही मदत घेता येणार नाही तुला. माझ्या बाबांचा रुतबा, मान मर्यादा, पैसा अडका, प्रतिष्ठा, पद, ह्या सगळ्याशी माझा काहीही संबंध नसेल. अगं काय झालं तुला माझ्याशी? अगं, ही अशी का निघून गेली? आईनं श्रावणीला दिलेल्या शपथेमुळं ती तिच्या स्वतःच्या घरच्यांना भेटत नाहीये. हे मी आता मोक्षाला कसं सांगू? थांबा, घ्या बघा आई, ये लवकर, ये बघ, यांच्यामुळं आज शुभू, आज लवकर आलास कामावरून? काय काम नव्हतं वय? काम कसलं असणार आहे?
आता त्याचं लगीन झालं ना व बायको आली घरात, बायकोची आठवण आली असेल ना, म्हणून आलाय तिच्यासाठी बायकोचा बैल. अरे काय काय झालं? बोल का ना, तू गप कायस? अरे बोल की, अण्णा काहीतरी विचारतायत तुला. बहिरा झाला काय? बोल. काहीतरी लपवायलायस मुद्दाम. हा? अण्णा, मालकानं मला कामावरनं काढून टाकला. कामावरून काढून टाकलं? अरे पण तू तर लई प्रामाणिकपणे काम करत होतास ना. मग हे सगळं ना त्या स्वीटीनं आणि रुद्रनं केले. या सगळ्या मग त्या दोघांचा हात आहे. अहो, त्यांनी मालकांचे कान भरले, असा काय दोष नाही. हो, होय काय? यात कुणाचा बी दोष नाही काय? एकदम बरोबर बोलाली आई तू. नाही आम्हाला तिथं नीट कळलंय कोणाचा दोष आहे ह्याच्यात. आपल्या घरात पनवती आले ना, तिचाच पायगुण असणार. अजून काय आहे? आई, एवढा काय रागाने बघायलाय रे? नाही, काय चुकीचं बोललो आम्ही? काय चुकीचं बोललो? सकाळ सकाळ घरासमोर मोर्चा आला. कोणामुळं? हिच्यामुळं. घर मालकांनी आपल्याला घरातून बाहेर हाकलून द्यायची धमकी दिली. कोणामुळं? हिच्यामुळं. तुझी नोकरी गेली. कोणामुळं? हिच्यामुळं. एकाच दिवसात एवढा अनर्थ घडून आणलं या एका पोरीनं. तरी अजून काय काय बघायला लावल काय माहित भाई. शुभ, अरे मग आता काय करायचं? नाही म्हणजे घरात पैशाची चणचण भासणार, खायला पैसे कुठून आणायचे? कुठून आणणार म्हणजे? हाय की तुमची लाडकी सून. हा, 4 बुक शिकली असेल की, आणि मोठी मिनिस्टरची पोरगी आहे ना वा. आणाल किती जाऊन? ही पोरगी नोकरी करल. एक नंबरची ढ पोरगी आहे ही. पांढऱ्या पायाची कुठली. बघ, असून एक शब्द जरी काढलास ना तिच्याविषयी चुकीचा, माझ्यासारखा वाईट कोण नसेल. पास कर का आता? आम्ही काय चुकीचं बोललो शुभू? जरा विचार कर. जेव्हापासून ही पोरगी तुझ्या आयुष्यात आले का नाही, एक गोष्ट नीट घडली नाही तुझ्या आयुष्यात. मंत्री साहेबांचा लई विश्वास होता ना तुझ्यावर. कुठं गेला एवढा विश्वास? गेला कोणामुळं? हिच्यामुळं. भाई, अजून काय काय बघायला लावणार आहे ही पोरगी? आम्हाला तेच कळत नाही. शुभू,